नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासोबत मस्त अशी नवीन रेसिपी शेअर करणार आहे. त्या रेसिपीचं नाव आहे आवळ्याचं लोणचं. हिवाळ्यामध्ये तर आवळ्याचं लोणचं खायची मजा काही वेगळीच असते, कारण हिवाळ्यामध्येच आवळे मिळतात. हे आवळ्याचं लोणचं झटपट बनून तयार होते आणि खायला एकदम टेस्टी लागते. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी मी काही आवळे घेतलेले आहे, त्याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे. इतके आवळे नाही वापरणार मी, 10 ते 12च आवळे घेणार आहेत. या आवळ्याला आहे ना, मी न शिजवताच कापून घेणार आहे. कच्च्या आवळ्याची टेस्ट काही वेगळीच असते. बघा, अशा प्रकारे मी या आवळ्याला कापून घेत आहे. हे लोणचं आहे ना, 8 दिवसापर्यंत छान राहतं आणि फ्रीजमध्ये ठेवलं तर 15 ते 20 दिवस हे आरामात टिकतं. मी पूर्ण आवळे कापून घेतलेले आहे आणि यासोबत मी 10 ते 12 मिरच्यासुद्धा कापून घेणार आहे आणि लसणाच्या पाकळ्या पण मी सोलून घेणार आहे. या आवळ्याला कापताना मधातून चीर मारायची, म्हणजे आवळ्याचा आंबटपणा हा मिरचीला लागतो आणि टेस्टला एकदम छान लागतो. बघा, मिरची कापून झालेली आहे. आता लसणाच्या पाकळ्या पण मी सोलून घेत आहे. या लसणाच्या पाकळ्यांना आहे ना, मी कुटून घेणार आहे, त्यामुळे लोणचं एकदम टेस्टी लागते. बघा, मी या लसणाच्या पाकळ्याला खलबत्त्यामध्ये कुटून घेतला आहे. तुम्ही याला गॅस ओट्यावरती किंवा बेलनाच्या सहाय्याने पण कुटू शकता. लोणच्याला आपल्याला फोडणी घालायचं आहे, त्यासाठी मी गॅसवरती एक गंज ठेवला आहे. त्यामध्ये 1 ते 1.5 चम्मच मी तेल घालणार आहे. तेल छान गरम झालं की मी फक्त यामध्ये फोडणीसाठी जिरं घालणार आहे. जिरं छान तडतडल्या गेली की मी यामध्ये मिरची घालणार आहे. मिरचीला आपण छान खरपूस होतपर्यंत तळून घेणार आहोत आणि मिरची खरपूस झाली की मग आपण कुटलेलं लसूण यात घालून घेणार आहोत. तुम्हाला जर कुटलेलं लसूण यात आवडत नसेल किंवा लसणाचा फ्लेवरच नको असेल तर तुम्ही लसूण स्किपसुद्धा करू शकता, पण तरीही लोणचं छान लागतं. लसूण आपल्याला छान गुलाबी होतपर्यंत तळून घ्यायचं आहे. मग यामध्ये मी हळद घालून घेतली आहे. हळदीला पण आपण छान तळून घेणार आहोत. हळद तेलामध्ये छान परतल्यानंतर मी यामध्ये आवळे घालून घेणार आहे. आता आवळे घातल्यानंतर आपण याला छान मिक्स करून घेऊ. या आवळ्याला शिजवायचं नाही आहे, याला तेलामध्ये असंच परतून घेणार आहोत 5 ते 10 मिनिटापर्यंत. आणि मग थोडंसं चवीनुसार आपण मीठ घालून घेऊ. मीठ घातल्यानंतर याला परत आपण मिक्स करून घेणार आहोत. आमच्या विदर्भातील हा खास पदार्थ आहे. हे लोणचं सगळेजण आवडीने खातात. खूप छान लागते. चला, लोणचं आपलं बनून तयार झालेलं आहे. आता मी याला काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करून ठेवणार आहे. ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. पुन्हा एका अशाच नवीन रेसिपीबरोबर भेटू. तोपर्यंत बाय बाय.